नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण मराठी या विषयाची ऑनलाईन तासिका अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जो कोरोनानं थैमान घातलेला आहे, त्या कोरोनामुळं संपूर्ण जे कॉलेजेस महाविद्यालय आहेत ते बंद झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिकेचे नियोजन केलेले आहे आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिका ह्या सुरू आहे। तर त्याचप्रमाणे आपल्यासुद्धा महाविद्यालयामध्ये ऑनलाईन तासिका सुरू आहे। बघा, आता आपण मराठीचा अभ्यास करण्याच्या अगोदरच आपलं जे शैक्षणिक सत्र आहे ते शैक्षणिक सत्र उशिरा सुरू झाल्यामुळे शासनानं आपल्या जो मराठीचा विषय आहे त्या विषयामधील काही जे घटक आहे ते घटक कमी करण्यात आलेले आहे। जवळपास 25% जे घटक आहे ते घटक कमी झालेले आहे, हे तुम्हाला सर्व परिचित आहे। तरीसुद्धा आपण मराठी विषयाचे ऑनलाईन तासिका सुरू करण्याच्या अगोदर नेमके आपल्या अभ्यासक्रमामधील कोणते घटक कमी झालेले आहे किंवा आपल्या अभ्यासक्रमामधून नेमके कोणते घटक हे वगळण्यात आलेले आहे ते सुरुवातीला बघून घेऊया। आता याच्यामध्ये बघा, अनुक्रमणिकामध्ये भाग 1 मध्ये पाठ व कविता असे एकूण याच्यामध्ये 6 घटक दिलेले आहे। त्यापैकी जो 4 नंबरचा घटक आहे की रे थांब जरा आषाढ घना, ही जी कविता आहे बाभ बोरकर यांची, पेज नंबर आहे 17 ते 19। ही जी कविता आहे ही कविता बाभ बोरकर यांची आपला जो सिलेबस आहे किंवा आपला जो अभ्यासक्रम आहे या संपूर्ण अभ्यासक्रमामधून ती वगळण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, भाग 2 मध्ये पाठ व कविता यामध्ये एकूण 6 घटक आहे। यामध्ये बघा तुम्ही जो 12 नंबरचा घटक आहे रंगरेषा व व्यंगरेषा, मंगेश तेंडुलकर यांचा जो पाठ आहे याच्यामध्ये 54 ते 59 पेज नंबर हा संपूर्ण पाठ या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर जयपूर फूटचे जनक नमुना गद्य आकलन डॉक्टर बाळ फोंडके यांचा सुद्धा जो पाठ आहे तो या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, जे भाग क्रमांक 3 आहे साहित्य प्रकार जशाचा तसा संपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमासाठी ठेवलेला आहे। त्यानंतर भाग क्रमांक 4 उपयोजित मराठी, याच्यामध्ये जे वृत्तलेखन आहे, जो वृत्तलेख आहे म्हणजेच काय तर फीचर रायटिंग, हे पेज नंबर 105 ते 119 हा संपूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। आलं लक्षामध्ये तुमच्या? बरं, ठीक आहे। आता याच्यानंतर आपण काय करू, आपला जो सुरुवातीचा पाठ आहे वेगवशता, आपण तो पाठ अभ्यासणार आहोत। बघा, आता तुम्हा सर्वांना माहिती आहे वेग म्हणजे गती। वेगवशता या शब्दाचा आपण जर अर्थफोड जर केला तर वेग म्हणजेच गती आणि वशता, वश म्हणजे काय तर ताब्यात घेणे। अलग लक्षामध्ये म्हणजेच संपूर्ण शब्दाचा जर आपण शब्दशः अर्थ जर बघितला तर त्याचा अर्थ होता की गतीवर ताबा ठेवणे किंवा गतीवर नियंत्रण ठेवले। अलग लक्षामध्ये बघा, आता आपण बघतो आपलं जे जीवन आहे ते संपूर्ण धकाधकीचं जीवन आपण जगत आहोत। आता आपले जे पूर्वज आहे ते पूर्वजसुद्धा जीवन जगत होते आणि आपणही जीवन जगत आहे, परंतु वाढत्या तंत्रज्ञानामुळे काय झालेलं आहे, माणसाचं जीवन आहे जे जीवन धावपळीचं झालेलं आहे। माणसाच्या पाठीमागं व्याप जास्त वाढलेला आहे, मनुष्याची कामं जास्त झालेली आहे। त्यामुळं काय होऊ राहिलेलं आहे की माणसावर जो आहे आपण म्हणतो मानसिक ताण निर्माण झालेला आहे। आता आपण सध्याच्या स्थितीला जर बघतो, काय माणसाच्या पाठीमागे खूप अशी घरची कामे असतात, बाहेरची कामे असतात आणि ती संपूर्ण जी कामे आहेत ते माणसाला निपटावी लागत आहे आणि मग ते संपूर्ण कामे निपटण्यासाठी मनुष्य कशाचा वापर करतो तर गतीचा। आपण बघतो की सर्वच काही आपल्याला एका ठिकाणी उपलब्ध होत नाही। अलग लक्षामध्ये आपली शाळा एका ठिकाणी असते,
आपल्याला जो किराणा सामान किंवा जो बाजार आणायचा तो एका ठिकाणी असतो, आपल्या मुलाचं ॲडमिशन एका शाळेमध्ये असतं. म्हणजेच जे तुमचे प्रत्येक काम करण्याचे जे ठिकाण आहे, तर प्रत्येक ठिकाणामध्ये तुमचं बरंच असं अंतर असतं. मग ते अंतर कव्हर करण्यासाठी, ते अंतर पार करण्यासाठी तुम्ही वेगवेगळी जी नवनवीन वेगवान वाहने आले आहेत, त्या संपूर्ण वाहनांचा उपयोग तुम्ही या ठिकाणी घेत असतात. अलग लक्षामध्ये. आता बघा, आता पूर्वीचे जे लोक आहेत ते सुद्धा दळणवळण करत होते की नव्हते? करत होते. ते सुद्धा कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागत होतं की नव्हतं? जावं लागत होतं. परंतु त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप असा बदल, खूप असा फरक आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे. बरोबर आहे की नाही? पूर्वीचं काय, जास्तीत जास्त बैलजोडीनं लोक प्रवास करायचे. शक्यतो त्या ठिकाणी उंटाचा, शक्यतो त्या ठिकाणी घोड्यांचा, शक्यतो त्या ठिकाणी हत्तींचा उपयोग करून ते लोक ये जा करत असे. परंतु आता काय झालं, आपण म्हणतो आता हे जे युग आहे विज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं युग आहे आणि माणसानं माणसाच्या सोयीसाठी भरपूर अशा जे आपण म्हणतो काय वाहनं, ते वाहनं उपलब्ध करून घेतलेली आहे की क्षणार्धामध्ये तुम्ही या ठिकाणाहून त्या ठिकाणी तुमचं काम करण्यासाठी जात असतात. परंतु मग या ठिकाणाहून त्या ठिकाणी जात असताना आपण गतीचा वापर किती करायला हवा हे आपल्या लक्षात राहत नाही. आपल्या मनामध्ये काय राहतं, तर फक्त आपल्याला जे समोरचे टास्क आहे, जे समोरचं काम आहे ते पूर्ण करायचं असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण वाटेल तेवढ्या वेगाने काय करत असतो, ते वाहनं पळवत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे वाहनं आपण सध्या वापरत आहे त्यांचा फायदासुद्धा आहे आणि त्यांचा तोटासुद्धा आहे. म्हणून कोणत्याही वाहनाचा जो वापर आहे तो जेव्हा आपल्याला गरज भासली तेव्हाच जर त्या वाहनाचा उपयोग जर केला तरच तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास होणार नाही. बघा असो, आता आपला जो 1 नंबरचा पाठ आहे वेगवशता, प्राचार्य शिवाजीराव भोसले, जन्म झालेला आहे 1927 मध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 2010 मध्ये. आता थोडक्यात आपण यांच्याविषयी परिचय बघू. आता नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक, देशात आणि विदेशात अनेक विषयावर व्याख्यानमाला गाजवल्या. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्ष व्याख्याने त्यांनी दिली. आता कथा, वक्तृत्वाची जागर, खंड 1 व 2, जीवनवेद, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. आता औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार फलटण अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आता प्रस्तुत पाठामध्ये जर आपल्या पाठाचा परिचय जर आपल्याला घ्यायचा असेल तर हा जो संपूर्ण पाठ आहे, हा संपूर्ण पाठ हा वैचारिक स्वरूपाचा पाठ आहे. अतिवेगाच्या आहारी जाण्याच्या माणसाच्या प्रवृत्तीवर लेखकांनी नेमकी टीका केलेली आपल्याला या पाठामध्ये दिसते. आता तंत्रज्ञानाने माणसाला अनेक साधने उपलब्ध करून दिली आहेत. या साधनामुळे माणसाचे जीवन हे सुकर झाले आहे. तर या साधनेपैकी वाहन एक खूप महत्त्वाचे साधन सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. आता वाहनामुळे माणसाचा अमाप वेळ व कष्ट वाचले. माणसाच्या प्रगतीत वाहनाचा फार मोठा वाटा आहे. बरोबर आहे. वाहनामुळे काय झालेलं आहे की तुमचा वेळ वाचलेला आहे, तुमचे कष्ट वाचलेले आहे. पूर्वीच्या काळी बघतो आपण, जर 10 किलोमीटर जर एखाद्या व्यक्तीला जर जायचं असेल तर त्याचा पूर्ण 1 दिवस जात असे. कारण त्यावेळेस विज्ञान आणि तंत्रज्ञानानं एवढी प्रगती साधली नव्हती.
जसजशा माणसाच्या गरजा वाढल्या तसतशी मनुष्यानं काय केलेली आहे, प्रगती साधलेली आहे. मग आपण आता बघतो काय, तर तुम्हाला 10 किलोमीटर जर अंतर कापायचं असेल तर अवघ्या 10 मिनिटामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. की ज्या पूर्वीच्या वेळेस जिथं पूर्ण दिवस लागायचा तिथं आज काय उरायलं की फक्त तुम्ही 10 मिनिटामध्ये त्या ठिकाणी पोहोचून राहिले आहेत. म्हणजेच माणसाच्या प्रगतीमध्ये काय झालेलं आहे की या वाहनांना खूप मोठा वाटा उचललेला आहे. सर्वच बघा तुम्ही आता शेतकऱ्याचं बघा, शेतकऱ्याचा जो माल आहे तो माल जर त्याला चांगल्या एखाद्या बाजारपेठेमध्ये जर न्यायचा जर असेल, कितीही दूरची बाजारपेठ असो, जास्तीत जास्त 12 तासामध्ये त्या बाजारपेठेमध्ये त्याचा माल तो विकण्यासाठी नेऊ शकतो. आणि मग त्याला जो हवा आहे तो हवाभाव त्या ठिकाणी त्याला मिळतो. अलग लक्षामध्ये. म्हणून वाहनानं खूप मोठा फायदा सर्वसामान्य माणसाचा सुद्धा केलेला आहे. आता वाहन म्हणजे प्रगती आणि म्हणून आपल्याजवळ वाहन असणे हे श्रेष्ठतेचे लक्षण असा बहुसंख्य लोकांना भ्रम झाला आहे. त्यामुळे लोक अतिवेगाच्या आहारी गेले आहे. आलं का? सध्याच्या काळामध्ये काय सुरू आहे माहिती आहे का? ज्याच्या घराच्या समोर 2-3 मोटरसायकल असेल तो स्वतःला श्रेष्ठ समजतो. नाही, माझ्याकडे काय आहे तर माझ्याकडे 2-3 मोटरसायकली आहे. त्याच्या दारामध्ये जर पांढरी 4 व्हीलर कार जर उभी असेल तर ते काय, त्याला असं वाटतं की बा हे श्रेष्ठतेचं प्रतीक आहे, लोक मला मोठं समजतात. अशी प्रत्येकाची भावना या ठिकाणी झालेली आपणाला दिसते. आणि मग त्याच्या घरी जर मोठी गाडी असेल, त्याच्या खाली मोटरसायकल जर असेल तर तो त्याच्या गुरमीतच ते वाहन चालवत असतो. आणि आपला जो मोठेपणा आहे तो मोठेपणा त्या ठिकाणी मिरवत असतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे योग्य आहे का? नाही. तर हे योग्य नाही. आता अतिवेगामुळे काय झालेलं आहे की माणसे वाहनाला जखडून जातात. की बघा, आपण बघतो की बऱ्याच वेळा आपल्याला मोटरसायकलची सवय असते. या ठिकाणून त्या ठिकाणी जाण्यासाठी मोटरसायकलची आपल्याला आवश्यकता पडत असते. एखादा दिवस असा येतो की आपल्याला मोटरसायकल दुसरं कोणीतरी नेलेली असते आणि आपल्याला अर्जंट असं काम पडतं. जास्त दूर जायचं काम नसतं, 1-1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर आपल्याला जायचं असतं. परंतु गाडी नसल्या कारणामुळं तो असं पूर्ण जखडून जातो की त्याला नेमकं सुचत नाही की नेमकं काय करावं. तिथपर्यंत जावं तर कसं जावं, पायी जावं का गाडीची वाट बघावी. म्हणजेच संपूर्ण मनुष्याचा जो ताबा आहे तो संपूर्ण ताबा या संपूर्ण वाहनांनी घेतलेला आहे, आपल्याला असं दिसून येतं. आणि प्रत्येकाच्याच बाबतीमध्ये असं जे उदाहरण आहे ते उदाहरण घडलेलं असेलच. ठीक आहे. बघा, म्हणजेच काय, तर शरीराच्या नैसर्गिक हालचालीमध्ये अडथळे येतात, नैसर्गिक लय बिघडते, आरोग्याची सुद्धा हानी या वाहनामुळे काय होत असते. सारखं जर तुम्ही गाडीवर जर बसलात तर त्याच्यामुळं काय होतं की तुमच्या ज्या हालचाली आहे, तुमच्या शरीराच्या ज्या हालचाली आहे त्या शरीराच्या हालचालीवर सुद्धा विपरीत असा परिणाम होत असतो. सारखं जर तुम्ही गाडीवर बसले तर तुमची कंबर त्रास द्यायला सुरुवात करते, तुमचे पाय दुखतात, अलग लक्षामध्ये तुमचे हातसुद्धा दुखत असतात. आणि एवढंच काय, जर तुम्ही त्या वाहनाचा अति जर वेग ठेवला आणि जर एखाद्या वेळेस तुमच्या गाडीचा जर ॲक्सिडेंट झाला, जर एखाद्या वेळेस तुमची गाडी जर स्लिप झाली तर काय होतं, तुमच्या शरीराला, तुमच्या आरोग्याला सुद्धा हानी त्या ठिकाणी पोहोचू शकते. अलग लक्षामध्ये इथपर्यंत बघा. आता नेमकं प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला यांनी काय सांगितलेलं आहे, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी नेमकं कशा पद्धतीनं अतिवेगाचं वर्णन केलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, आता वेग हे गतीचे एक रूप आहे. वेग कशाचं रूप आहे? गतीचं. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागले आहे. बघा, थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, तिला आपण प्रगती असे म्हणतो. बरोबर आहे. जीवन हे काय आहे? गतीचं रूप आहे. गती म्हणजेच काय? बघा, थांबणे,
चालणे, धावणे असे जे जीवनचक्र आहे, या संपूर्ण जीवनचक्राला आपण गती असे म्हणत असतो. बरोबर आहे. आणि जी गती आहे त्या गतीलाच आपण काय म्हणतो? प्रगती म्हणतो. गतीमुळेच माणसाची काय होते? तर प्रगती होते. गतीमुळे काय होतं? प्रगती होते. ती विचारांती गती असते. तर गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. अलग लक्षामध्ये तुमच्या गतीला जेव्हा दिशा मिळेल तेव्हाच तुमची प्रगती होते. बघा, आपण भरपूर असे विद्यार्थी बघतो किंवा तुम्ही सुद्धा आता यावर्षी 12वी वर्गामध्ये शिकत आहात. तुम्ही जर तुमच्या डोळ्यासमोर जर एखादं ध्येय जर ठेवेल असेल तर ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही ज्या मार्गाने जाता, म्हणजेच काय तर ती झाली तुमची उद्दिष्ट. जेव्हा तुम्ही जे उद्दिष्ट साध्य करताल तेव्हाच तुम्ही त्या ध्येयापर्यंत जाऊ शकता. आणि जेव्हा एखाद्या वेळेस तुम्ही जर ध्येय जर साध्य करेल नसेल तर तुमच्या गतीला काही एक अर्थ नाही. मग त्याला काय होतं की बा नुसता रस्त्यानं चालला, नुसता शिकून राहिला, काय शिकायचं काही माहिती नाही, रस्त्यानं चालला, कुठं पोचायचं ते माहिती नाही. आपण जेव्हा फिरत असतो, जेव्हा आपण गाडीवर बसलो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला या ठिकाणी जायचं आणि त्या दिशेने तुम्ही त्या ठिकाणी वाटचाल करत असता. परंतु नेमकं तुम्हाला जायचं कुठं जर हेच कळालं नाही तर नेमकं तुम्ही गाडीवर स्वार होऊन जाणार कुठं? म्हणजेच जेव्हा तुमच्या गतीला दिशा असेल तेव्हाच तुमची प्रगती साध्य किंवा तेव्हाच तुमची प्रगती होते. जर दिशाच नसेल तर जर दिशाच नसेल तर तेव्हा तुमची ती अधोगती ठरते. तुम्हीही किती दूरपर्यंत चालला, तुम्ही कितीही दूरपर्यंत जरी प्रवास केला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्या गतीला काही एक अर्थ त्या ठिकाणी उरत नाही. या उलट काय होतं तर तुमची त्या ठिकाणी अधोगतीच होते. अलग लक्षामध्ये बघा, दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. तर आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात, माणसे घरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अगतिक म्हणजेच काय तर केविलवाणे किंवा असहाय्य. जोपर्यंत तुमच्याकडं वाहन नाही तोपर्यंत तुम्ही काय करत असतात? तुम्ही निवांतपणे तुमच्या घरामध्येच राहत असतात. परंतु जर तुमच्याकडं वाहन आलं तर तुम्ही काय करतात? तर तुम्ही त्या वाहनावर स्वार होतात आणि वाऱ्यासारखे सुसाट इकडे तिकडे तुम्ही फिरत असतात. अलग लक्षामध्ये बरं, समोर बघू आपण. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही नेमकी आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जग प्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ म्हणजेच कशी रे तर खट्याळ, आजच्या सारखी अवखळ वाहने कुठे दिसत नव्हती. बरोबर आहे की नाही? तुम्ही बघा आता वेगवेगळ्या प्रकारची अतिशय भरधाव वेगाने धावणारी जी वाहनं आहेत तुम्ही आपल्या सडकेवरती तुम्ही रस्त्यावरती बघता. एक वेळ असं करतो माणसाला प्रश्न पडतो की नेमकं एवढी वेगवान वाहने नेमकी आली कुठून? आश्चर्य वाटते. बरं, आली तर आली नेमकं कशासाठी आली हा सुद्धा प्रश्न माणसाच्या मनामध्ये पडतो. कारण का तर याला इतिहास आहे. आपण इतिहास बघितला, जे आपले पूर्वज आहे यांचं जीवन जगण्याची पद्धती आपण बघितली. त्यांच्याकडे खरंच अशी वाहने होती का रे? एवढी वेगवान वाहने त्यांच्याकडे होती का? तर नाही.
तरीसुद्धा ते जीवन जगत होते, तरीसुद्धा त्यांची कामे होत होती. बरोबर आहे. मग नेमक्या आपल्याला या वाहनांची गरज का आता पडून राहिलेली आहे? आता कित्येक लोकांनी जगप्रवासही केला, भरपूर लोक फिरले. कोणी जहाजानं, कोणी पायी, कोणी सायकलवरती फिरले, भरपूर असा जगप्रवास केला. परंतु आजच्या एवढी जी अवखळ वाहने आहे, खट्याळ वाहने, एवढी खट्याळ वाहने आतापर्यंत आपल्याला कधीच दिसलेली नाही. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी थांबू आणि राहिलेला जो आपला समोरचा भाग आहे तो समोरचा भाग आपण समोरच्या पिरियडला बघू. ठीक आहे.